हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? आज आपण आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमधला ऑसिलेशन हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. बाकी जे पहिले चॅप्टर्स होते मी त्याचे काही तुम्हाला व्हिडिओज पाठवले होते, पण ते मॅथमॅटिकल थोडं जास्त असल्यामुळे त्याला बोर्डवरच शिकवणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या कंडिशनमुळे जोही सिलेबस आपला होऊ शकतो तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. आणि त्यासाठी ऑसिलेशन हा चॅप्टर आपण या पद्धतीने शिकलो तरी तो इझिली समजून जाऊ शकतो आणि त्याचे काही कन्सेप्ट आपले ऑलरेडी 11th झालेले आहे, तर तो तुम्हाला समजायला इझी होईल. म्हणून मी हा चॅप्टर स्टार्ट करत आहे आणि या चॅप्टरला वेटेजही खूप जास्त आहे. ओके, मग आता हा चॅप्टर जेव्हा मी स्टार्ट करणार आहे तर याच्या नोट्ससुद्धा मी व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. पण एक लक्षात ठेवायचं, नोट्स याची प्रिंट काढायची काहीच गरज नाही, सध्या फक्त वाचण्यासाठी पाठवत आहे. पण जेव्हा आपल्याला हे जेव्हा आपलं हे लॉकडाऊन उघडून पूर्ण स्टार्ट होईल तेव्हा मी त्याच सिमिलर नोट्स पुन्हा झेरॉक्स सेंटरवर ठेवील, तेव्हा तुम्ही त्या झेरॉक्स काढून घ्यायच्या. प्रिंटचा पैसा वेस्ट करायचा नाही, एक लक्षात ठेवायचं. ओके, नाव लेट स्टार्ट द चॅप्टर ऑसिलेशन. इट इज ऑन 109 पेज ऑफ आवर टेक्स्टबुक. इफ यू डोंट हॅव द टेक्स्टबुक then I will send the PDF of this textbook also. Okay, now let's start the chapter oscillation. First of all, oscillation मध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे पिरियॉडिक मोशन. मी पुन्हा आपले हेच झालेले टॉपिक काही तुम्हाला रिकॉल करून देत आहे. ओके, आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे? द मोशन विच रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये रिपीट होणं म्हणजे लाईक मोशन ऑफ अर्थ, ओके, हँड्स ऑफ अ क्लॉक. These are the motions of a body which repeat itself after equal interval of time. Okay, then it is called as periodic motion. Now periodic motion च्या नंतर आपण जाऊ ऑसिलेटरी मोशनवर. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? हा एक प्रकारचा मोशनच आहे, बट ऑसिलेशन फॉर्ममध्ये आहे. ऑसिलेशन फॉर्म म्हणजे काय की द मोशन विच परफॉर्म टू अँड फ्रो मोशन, म्हणजे मीन पोझिशनपासून टू अँड फ्रो मोशन जेव्हा हा परफॉर्म करणार, इट मे बी हॉरिझॉन्टल, इट मे बी व्हर्टिकल, लाईक टू अँड फ्रो मोशन. हा हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जेव्हा मोशन परफॉर्म होत असेल एका लाईनमध्ये, तर त्याला म्हणणार आहे तुम्ही ऑसिलेटरी मोशन. पिरियॉडिक मोशन हा कोणताही असू शकतो, सर्क्युलर मोशनसुद्धा असू शकतो, रोटेशनल मोशनसुद्धा असू शकतो आणि ऑसिलेटरी मोशनसुद्धा असू शकतो. पण ऑसिलेटरी मोशन हा एक असा कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये तो फक्त टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणार आणि त्याचा मेन पोझिशन हा त्याचा सेंटर राहणार आहे. लाईक पेंड्युलम ऑफ अ क्लॉक, ओके, नीडल ऑफ सेविंग मशीन, ओके, व्हायब्रेशन्स ऑफ ट्यूनिंग फोर्क, musical string of like violin, सितार, गिटार एक्सेट्रा. हे जे आहे हे टू अँड फ्रो मोशन्स परफॉर्म करतात, म्हणजेच दीज ऑल आर परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन्स. ओके, आता ऑसिलेटरी मोशनचे हे बेसिक एक्झाम्पल झाले जे मीनपासून जातील, टू फ्रो मोशन करतील आणि पुन्हा इथे येतील. सपोज दिस इज ओ, दिस इज ए, दिस इज बी. देन द बॉडी इज इनिशियली स्टार्ट फ्रॉम ओ, गो टू बी, मे बी गो टू ए at the same time also, it may be at A or B. We start from B. Suppose it start, mean position is O, it start to B, B to O, O to A and A to again O. This gives one complete oscillation. O, B, A, O. जेव्हा हा पूर्ण असा पाथ ट्रॅव्हल करेल देन इट गिव्स वन कम्प्लीट ऑसिलेशन. आता एक ऑसिलेशन होत आहे तर मग त्याच्याशी रिलेटेड पुन्हा आपले फिजिकल टर्म्स आलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले काय येत असतो? टाईम पिरियड. व्हॉट इज मीन बाय टाईम पिरियड? टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, that is from O to B, B to O, O to A and O to A to O. The time required for this motion is called as time period of oscillatory motion. It is denoted by always capital T. हे आपलं सगळं झालेलं आहे. फ्रिक्वेन्सी
हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे. इट इज आयदर डिनोटेड बाय एन ऑर एफ. अँड फ्रिक्वेन्सी अँड टाईम पिरियडमधलं रिलेशन काय आहे? टी इज इक्वल टू 1/n. ओके. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म इन युनिट टाईम. एका सेकंदामध्ये किती ऑसिलेटरी मोशन परफॉर्म होऊ शकतात त्याला आपण काय म्हणणार आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ऑसिलेशन. त्यानंतर आहे ॲम्प्लिट्यूड. व्हॉट इज मीन बाय ॲम्प्लिट्यूड? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आता मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, जर आपण इथे पोहोचलेलो आहे तर ओ हा मीन पोझिशन आहे आणि ओ पासून आयदर बी किंवा ए हे दोन्ही इक्वी डिस्टन्सच राहणार आहे, सेम राहणार. तर मीन पोझिशनपासून मॅक्सिमम तो कुठपर्यंत गेलेला आहे हा जो डिस्टन्स राहील आयदर ओ बी इज इक्वल टू ओ ए, दिस इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट ऑसिलेटरी मोशन. ओके. मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कवर फ्रॉम इट्स मीन पोझिशन, इट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ मीन पोझिशन. इट इज ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल ए. ओके. नाव our main topic start. These are the all basic knowledge or basic concepts that we require in this chapter. Now let's start the original chapter, linear simple harmonic motion. Okay. आता नेहमीप्रमाणे आपण राईटकडून स्टार्ट करू. मोशन म्हणजे आहे याचाच अर्थ की बॉडी ही रेस्टमध्ये नाही, ती बॉडी मोशनमध्ये आहे. हार्मोनिक म्हणजे काय? हार्मोनिक इज अनदर वर्ड स्टँड फॉर ऑसिलेशन्स. ऑसिलेटरी मोशन म्हणा किंवा हार्मोनिक मोशन म्हणा, म्हणजेच टू अँड फ्रो मोशन करत आहे त्याला आपण हार्मोनिक म्हणणार आहे. आता टू आणि फ्रो मोशनमध्ये आहे म्हणून त्याला हार्मोनिक मोशन म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊ लिनियर अँड सिम्पल. लिनियर वर्ड स्टँड फॉर स्ट्रेट लाईन. ओके. देन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे अशा स्ट्रेट लाईनमध्ये जर तो मोशन परफॉर्म करत असेल टू अँड फ्रो किंवा ऑसिलेटरी मोशन, देन इट इज कॉल्ड ॲज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता यामध्ये लागणारा जो फोर्स असतो, हा जो फोर्स असतो तो असतो रेस्टोरिंग फोर्स. ओके. रेस्टोरिंग फोर्स म्हणजे एखाद्या बॉडीला जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर जेव्हा हा एक्सटर्नल फोर्स आपण रिमूव्ह करतो तरीही ही बॉडी काही वेळापर्यंत मोशन परफॉर्म करत असते विथ द हेल्प ऑफ धिस रेस्टोरिंग फोर्स. ओके. आणि याच लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असते. तुम्ही जेवढा जास्त फोर्स तेवढा जास्त डिस्प्लेसमेंट, जेवढा कमी फोर्स तेवढाच कमी डिस्प्लेसमेंट. या पद्धतीने हे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असते. आता लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं एक्झाम्पल मी आपल्याला या नोट्सच्या डायग्रामवरून तुम्हाला समजून देत आहे. पहा आता इथे एक्सप्लेनेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. यामध्ये आपण काय केलेलं आहे, ही डायग्राम आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे दिलेली, त्यावरूनच मी तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे. हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला आपण एक स्प्रिंग हा अटॅच केलेला आहे आणि स्प्रिंगला एम मास असलेली बॉडी ही आपण इथे अटॅच केलेली आहे. इनिशियली कोणताच एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाही, त्यावेळेस ही बॉडी काय आहे, रिलॅक्स पोझिशनमध्ये आहे, म्हणजेच रेस्ट पोझिशनमध्ये आहे. इनिशियली मी याला काय करणार आहे की याला मी स्लाइटली स्ट्रेच करणार आहे. कुठपर्यंत स्ट्रेच करणार आहे? अप टू डिस्टन्स एक्स. ओके. म्हणजे मी इथे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला आहे. आता हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला अप टू डिस्टन्स एच म्हणजे हा स्ट्रिंग काय झाला, स्ट्रेच झालेला आहे. नाऊ आय रिमूव्ह द एक्सटर्नल फोर्स. जेव्हा हा मी फोर्स रिमूव्ह केला आता काय होईल, ही जी बॉडी आहे ही पुन्हा या मेन पोझिशनवर येईल. ओके. मेन पोझिशनवर आल्यानंतर ती थांबणार काय नाही, ती मेन पोझिशनवर आल्यानंतर पुन्हा इकडे सुद्धा येणार. म्हणजे जेवढा डिस्टन्स त्याने प्लस एक्स इतका कवर केला तेवढाच डिस्टन्स मायनस एक्स पुन्हा कवर करेल आणि स्प्रिंग हा कॉम्प्रेस होईल. इथे आल्यानंतर पुन्हा हीच प्रोसेस रिपीट होईल. म्हणजे अगेन मेन पोझिशन, अगेन एक्स्ट्रीम पोझिशन, अगेन मेन पोझिशन, अगेन एक्स्ट्रीम पोझिशन. या पद्धतीने काय होणार, हा
कॉम्प्रेस स्ट्रेच, जसं आपण वेव्ह मोशनमध्ये ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये आपण पाहिलं होतं कॉम्प्रेशन अँड रेफ्रॅक्शन, त्या पद्धतीने इथे आहे की हा एकदा स्ट्रेच होईल एकदा कॉम्प्रेस होईल, एकदा स्ट्रेच होईल एकदा कॉम्प्रेस होईल. आणि जेव्हा हा स्ट्रेच आणि कॉम्प्रेस होणार तर हा स्प्रिंग म्हणजे ही जी मेन बॉडी आहे ही ऑसिलेटरी मोशन टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणार फ्रॉम द मेन पोझिशन. ओके, याला आपण म्हणणार आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. पण जो आपण सांगितलेला कन्सेप्ट आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बट in linear simple harmonic motion force is directly proportional to displacement, but there is a negative sign. Negative sign indicate that ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय करणार त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मोशन होणार आहे, त्याच्याच पुढे तो जात नाही आहे. इथे मी त्याला एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर तो पुढे गेला का? नाही, तो अपोजिट डायरेक्शनमध्ये आला. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. मी जेवढं जास्त स्ट्रेच करेल तेवढाच तो डिस्प्लेस होईल, पण त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस होणार आहे, म्हणून ही निगेटिव्ह साईन आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. आता जेव्हा हा प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल मी काढणार आहे तेव्हा एफ इज इक्वल टू एफ इज इक्वल टू होऊन जाईल मायनस के एक्स, वेर के इज कॉल्ड एज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, अँड इन दिस इन फिजिक्स लँग्वेज हियर द के इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. काय म्हणणार त्याला? फोर्स कॉन्स्टंट. मीन्स यू कॅन से के इज इक्वल टू मायनस एफ अपॉन एक्स. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपला बेसिक इक्वेशन काय झालं आता? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असेल तर आपण सांगू शकतो एफ इज इक्वल टू मायनस के एक्स असेल तरच तो लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन राहणार आहे. आणि जर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे असं जर मी सांगत आहे म्हणजेच इक्वेशन हा असलाच पाहिजे. हे एक दुसऱ्याला काय आहे? इक्विव्हॅलेंट आहे. जर मी एक वर्ड सांगितलं की पार्टिकल हा लिनियर एस एच एम परफॉर्म करत आहे, इट मीन्स यू हॅव टू अज्युम द इक्वेशन एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इफ आय एम सेइंग एफ इज इक्वल टू मायनस के एक्स मीन्स यू शुड अज्युम दॅट द पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर एस एच एम. हे झालं आपलं बेसिक टॉपिक ऑफ लिनियर एस एच एम. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं? त्याच्यात काही अडचण असेल तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. यानंतर मी तुम्हाला याचा पुढचा टॉपिक शिकवणार आहे. ओके, थँक्यू. मी नोट्ससुद्धा याच्या तुम्हाला पाठवणार आहे. या एवढ्या नोट्स वाचून ठेवा आणि याच्यावरील जेवढे पॉसिबल MCQ होत असेल ते MCQ तुम्ही प्लीज सॉल्व करा. तुमच्याकडे ज्याही बुक्स असेल जे काही असेल त्याच्यावरून तुम्ही थोडंफार सॉल्व करा. जर माझ्याकडे या घरी सध्या काही बुक्स मी पाहत आहे, जर त्यामध्ये मला ऑसिलेशनचे MCQ भेटले तर मी नक्कीच ते तुमच्यासोबत शेअर करेल. प्लीज ट्राय टू सॉल्व इट अँड बी कंटिन्यू.